कोटींपर्यंत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पुणे महानगरपालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी ओमकार कदमने दमदाटी आणि छळ केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी महिला आयोगामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला अखेर जाग आली। या प्रकरणाची बातमी एबीपी माझानेही लावून धरली होती। अखेर महापालिका आयुक्तांनी रात्रीच पत्र काढून थेट ओमकार कदम याला महापालिकेच्या परिसरात यायला बंदी घातली आहे। तसंच त्याचा साथीदार अक्षय कांबळेलाही बंदी घालण्यात आली आहे। फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या प्रकाराबाबत महापालिकेने जून महिन्यामध्ये कारवाई करून पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। या प्रकरणी एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले, त्यावर नजर टाकूयात। ओमकार कदमच्या दमदाटीची मनपा अधिकाऱ्यांनी तेव्हाच का दखल घेतली नाही? महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसलेंनी कारवाई का केली नाही? ओमकार कदमवरती खंडणी आणि खुनाचाही गुन्हा आहे, त्याला भाजपमध्ये कुणाचं अभय आहे? महिला आयोगाकडील तक्रारीनंतर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली? ओमकार कदमला नेमका कोणाचा आश्रय आहे, असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एबीपी माझाचा।